नमस्कार. न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणूक कुठलीही असो, ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणुका म्हटल्या की सट्टेबाजार आला, तर्कवितर्क आले, अंदाज आले, वेगवेगळे सर्वे झाले. मात्र असं असलं तरीही प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक उमेदवार निवडणुकीतला हा आपलं नशीब आजमावत असतो, असं आपण ऐकलेलं असेल, आपण बघितलेलं असेल. मात्र हे नशीब ज्या ग्रहताऱ्यांवरती अवलंबून असतं, त्याच्यातले जाणकार जर आपल्याला सांगत असतील काही तासाआधी मतदानाच्या, की या संदर्भात कुणाचे स्टार फिरणार आहेत, आपण म्हणतो ना की कुणाची सत्ता येणार, कुणाचे स्टार फिरणार. तर याच्यातले जे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर ज्योती जोशी, ज्या ज्योतिषशास्त्रातल्या तज्ज्ञ आहेत, त्यांनी जे आजपर्यंत अंदाज वर्तवले त्यापैकी बहुतांश अंदाज हे तंतोतंत खरे ठरलेले आहेत. डॉक्टर ज्योती जोशी आपल्यासोबत आहेत. ज्योती मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद सर. मला सुद्धा न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर येऊन अत्यंत आनंद वाटतोय. तुमच्या साह्याने जनतेशी संपर्क करण्याचा एक संधी लाभते, त्याबद्दल आपलं खूप आभार आहे. बरं, मला सांगा ज्योती मॅडम, आता महाराष्ट्राचं पत्रिका काय सांगते, राजकीय पत्रिका काय सांगते की 23 नंतर गुलाल कुणाला लागेल आणि कुणाच्या हाती निराशा येईल? खरं तर महाराष्ट्राचं राजकारण आता गोलमाल राजकारण आहे. खरं काय होतं ना, की करोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली, की कधीही फक्त व्यक्तीची पत्रिका कार्य करत नसते. आणि म्हणून मग महाराष्ट्रात जेव्हा एक एक घटना घडत गेल्या, तर आम्ही महाराष्ट्राची स्वतंत्र पत्रिका पाहिली आणि तिचा अभ्यास केला. तर महाराष्ट्राच्या पत्रिकेत प्रचंड अस्थैर्य आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही आता माझ्यापेक्षा जाणकार आहात, राजकारणाची माहिती आहे. एकाच वेळी 6 प्रमुख पक्ष, एक 7वा पक्ष की जो अनेक ठिकाणी उमेदवार उभा करतोय, 5 ते 6 मुख्यमंत्र्याचे चेहरे, रोज अर्धाचा अर्धा पक्ष एकीकडून दुसरीकडे जाणं, असं वर्षात 2-2 वेळा घडलेल्या घटना या सुद्धा तुम्ही कधी पाहिल्या नसतील. बरोबर. किंवा कधी विचारही केला नसेल की एखादा पक्ष असा उठतो आणि अर्धा पक्ष किंबहुना पूर्ण पक्ष दुसरीकडे जातो, की ज्याबद्दल आपण घटना घडायच्या अगोदर संकेत दिले होते. मग हे सगळं काय झालं, तर हे सगळं महाराष्ट्राच्या पत्रिकेमुळे झालं. महाराष्ट्राची अत्यंत उत्तम पत्रिका आहे, म्हणजे मिथुन राशीची पत्रिका आहे, रवी उच्चीचा आहे, अनेक ग्रह शुभ आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्या दिवसापासून महाराष्ट्राने सातत्याने प्रगती केली. पण नेमकं काय झालं, 1990 मध्ये ग्रहस्थिती बदलली आणि प्रगती सॅच्युरेशन आलं. आणि आज जर म्हणाल तर आज महाराष्ट्राची पत्रिका अत्यंत कठीण परिस्थितीत आहे, की जी प्रचंड संघर्ष करते, गदारोळ माजलेला आहे, गोलमाल राजकारण असं आपण म्हणू शकतो. आणि ही स्थिती कधीही कोणत्याही देशात, कोणत्याही राज्यात जी झाली नाही ती महाराष्ट्रात घडली आहे. अच्छा. कारण त्याला कारण महाराष्ट्राची पत्रिका, महाराष्ट्राच्या पत्रिकेतील महादशा, गोचर हे सगळं आहे. तुम्हाला कल्पना होती 2.5 वर्ष आधी, ज्योती मॅडम, तुम्हाला कल्पना होती 2.5 वर्ष आधी शिवसेनेत बंडखोरी होईल किंवा राष्ट्रवादीत पण बंडखोरी होऊ शकते? हो, बंडखोरी हे माहिती नव्हतं, परंतु उद्धव ठाकरेजी यांची सत्ता कोसळेल हे माहिती होतं. आणि त्याचा प्रूफ माझ्याजवळ असा आहे की मी तो व्हिडिओ अपलोड केला होता, की 1 वर्ष अगोदर अपलोड केलेला होता, की उद्धव ठाकरे यांची सत्ता या महिन्यात जाईल. त्याची तारीख मी दिली होती, ती 15 दिवसांनी चुकली. ठीक आहे, पण ती तेव्हा दिली होती. आणि कारण आमच्याकडे काय होतं ना, जन्म तारखा येतात, जन्म वेळा तर सहसा येतच नाही. आणि महाराष्ट्राची पत्रिका अस्थैर्य दाखवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही प्रबळ मुख्यमंत्री असला, त्याने कितीही मोठी कामं केलेली असली, तरी तो सत्तेवर स्थिर राहू शकत नाही. अच्छा. कारण महाराष्ट्राची पत्रिका आहे. जसं एखाद्या कुटुंबात कुटुंब प्रमुख अत्यंत प्रबळ आहे, परंतु त्या कुटुंबाचंच जर भाग्य चुकीचं असेल, तर त्या कुटुंबात स्थैर्य राहू शकत नाही. बरोबर. आता सध्या महाराष्ट्रातल्या म्हणजे कुणाचा कुटुंब प्रमुख होण्यासाठीची पत्रिका चांगली दिसते? व्यक्ती नाही सांगू शकत, कारण की स्पष्ट बहुमत दिसत नाहीये. अच्छा. म्हणजे म्हणजे महायुती कुणालाही स्पष्ट बहुमत नाही? नाही. म्हणजे सारखे सारखे किंवा स्पष्ट बहुमत नसणं, मग अपक्ष उमेदवारांची व्हॅल्यू वाढणं, त्यांची ओढाताण होणं,
सत्ता स्थापन करताना एकमेकांचे उमेदवार पुन्हा एकदा पळवले जाणं, हम्म, हा एक सगळा व्यवहार होताना दिसतोय. हम्म, आणि त्याला कारण आहे. एक तर महाराष्ट्राला स्वतःला केतूची महादशा, हम्म, हम्म, आत्ता गोचर शनीचं कुंभेतून आणि राहूचं मीनेतून सुरू आहे. हम्म, 29 मार्चला शनी जाईल मीनेत आणि राहू येईल कुंभेत. अच्छा, हा राहू महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याचं इगो वाढवेल. अच्छा. आणि हा राहू अटॅचमेंट देतो की मला पाहिजे. म्हणजे आता जर सत्ता स्थापन झाली, हम्म, समजा आपण समजूया महाआघाडी, कारण की तिला आमच्या शास्त्राप्रमाणे थोडस अधिक बिंदू मिळत झुकता आहेत. माल. हम्म, हम्म, आम्ही बिंदू देत असतो हम्म, की कोणत्या पक्षाला, कोणत्या आघाडीला अधिक बिंदू मिळत आहे. अच्छा, म्हणजे आम्ही फक्त व्यक्तीची पत्रिका कधीच पाहत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे पाहत असू तर त्यांचा पक्ष पाहत होतो अगोदर. पण अच्छा. यावेळी काय गंमत झाली ना, की उद्धव ठाकरे यांची पत्रिका पाहत असताना आम्हाला त्यांचे 2 सहकारी आणि 3 पक्ष अशी पत्रिका पाहावी लागते. बरोबर. हा, हम्म, मग प्रत्येकाच्या अशा 6-6 पत्रिका मिनिमम पाहतोय आम्ही. हम्म, तर त्यात आघाडी कुठेतरी आघाडी घेताना दिसते, परंतु स्पष्ट बहुमत नाही. अच्छा. हा, आणि मग त्याच्यानंतर काय होतंय ना, की ठीक आहे, एक पाऊल थोडंसं मागे कोणीतरी घेईल, की हम्म, समोरच्याला मुख्यमंत्रीपद घेऊ देईल. परंतु हम्म. राहू परिवर्तन झाला, की त्यांचा इगो प्रचंड वाढेल, की हे मलाच पाहिजे. नाही, पण आघाडीमध्ये तुम्ही जसं म्हणता आघाडी थोडी वरचढ दिसते. आघाडीमध्ये या 3 पैकी सगळ्यात आघाडीवर कोण आहे मग? या 3 पैकी आघाडीवर बनण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी जे प्रबळ दिसत आहे पत्रिकेनुसार, हा, त्याच्यात 2 चेहरे दिसत आहे. अच्छा. एक उद्धवजी ठाकरे आहेत आणि हम्म, दुसरा चेहरा म्हणजे पर्यायाने येतोय. दुसरा चेहरा येतोय शरदजी पवार यांची मुलगी अ, हम्म, हम्म. सुप्रिया सुळे. कारण हा, हा, सुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेत मुख्यमंत्री होण्याचे योग नाहीत. परंतु अच्छा. प्रत्येक पत्रिका ही व्यक्तीवर प्रभाव टाकते, नात्यांवर टाकते, वडिलांवर टाकते, काकांवर टाकते, मुलीवर टाकते, हम्म, देशावर टाकते, राज्यावर टाकते. तर शरद बरोबर. पवार यांची पत्रिका अत्यंत प्रबळ असून त्यांच्या पत्रिकेतील पंचम स्थान म्हणजे संततीचं स्थान प्रबळ झालेलं आहे. अच्छा. आणि खूप मोठा म्हणून दावा करताय ना. अप्रत्यक्षरित्या सुप्रियाताईंना एक संधी मिळते. परंतु हम्म, ती टिकणारी आहे का? तर नाही. अच्छा. हां, म्हणजे म्हणजे यापूर्वी क्षणिक. काय झालं होतं ना, की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, आपल्याजवळ निवडक पर्याय होते. बरोबर. अ, तेव्हा जेव्हा प्रश्न पडला, अरे फडणवीस मुख्यमंत्री होऊच शकत नाही, कारण त्यांना सुद्धा तेव्हा केतूची महादशा होती. मग हम्म, समोर पाहिल्यावर इमिजिएट पर्याय आला, की हो, एकनाथ शिंदे होऊ शकतात. अच्छा. आज मला वाटतं तसं ते नाहीये. तुम्ही आधी सांगितलं होतं. हो, 5 दिवस आधी सांगितलं होतं. पण आज हम्म, काय होतंय, सेकंड पर्याय म्हणून आपण जिथे जातोय, तिथे ऑलरेडी 5-6 चेहरे आहेत. बरोबर. त्यामुळे असं ठाम नाहीये. आणि दुसरीकडे हम्म, युतीने जरी थोडीशी आघाडी घेतली, पण जे सहज घेणारच नाही, त्यासाठी म्हणजे उमेदवार पळवणं वगैरे सगळे प्रकार होतील तुमच्या राजकीय भाषेत, की जे मला अजिबात ज्योती कळत नाही. मॅडम, तुम्हाला थांबवतोय. मला सांगा, महाविकास आघाडीतलं तुम्ही उद्धव ठाकरेंचं सांगितलं, राष्ट्रवादीचं सांगितलं, काँग्रेसचे चान्सेस काय आहेत महाविकास आघाडीमधून? किंवा अ, कोण चेहरा असू शकेल कुंडलीनुसार? काँग्रेसचे खूप कमी चान्सेस आहेत. अच्छा. त्यांची सीट्स जास्त आहेत. हम्म, त्यांना म्हणजे त्यांनी तसं अगोदर ठरवलेलं आहे, की ज्या पक्षाला जास्त सीट मिळतील त्यांचा उमेदवार मुख्यमंत्री होईल इथपर्यंत ठीक आहे. हम्म, परंतु प्रत्यक्ष जेव्हा मंत्रिमंडळ स्थापण्याची वेळ येईल, हम्म. तेव्हा हे दोन्ही ग्रह उमेदवारांचा इगो प्रचंड वाढवत आहे. आणि एरवी जी सहज जुळवून घेण्याची प्रवृत्ती असते, हम्म, ती टोकाला जाते. बरोबर. आणि त्यामुळे जेव्हा एखादा आघाडी निवडून येऊ द्या किंवा युती निवडून येऊ द्या, हम्म, जे कोणी निवडून येतील त्यांच्यात आपसात प्रचंड मोठा संघर्ष वाढतोय. बरोबर. म्हणजे मला जर कोणी विचारलं आता, तर हम्म. म्हणजे योग्य व्यक्तीने न निवडून आलेलं बरं. नाही, पण अशा परिस्थितीतही कुणाचा ग्रह तारे चांगले आहेत किंवा कुंडली स्ट्रॉंग आहे,
जो वेळ निभावून नेईल आणि मुख्यमंत्री पदावर जाऊन बसेल. भलेही तो महाविकास आघाडीचा असू देत किंवा महायुतीचा. असा कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट तुम्हाला दिसतोय? युतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अच्छा, आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे. अच्छा. देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया काय? सुळे डायरेक्ट नाही. हां. सुप्रिया सुळे फक्त यासाठी की शरद हं. पवार यांची पत्रिका प्रबळ झाली आहे, त्यांचे संतती स्थान प्रबळ झालंय. अच्छा. देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस अजिबात नाही. काय कारण? अ, त्यांच्या पत्रिकेत एक वेगळा योग आहे. म्हणजे जो दोष आज महाराष्ट्राच्या पत्रिकेत आहे, केतू महादशा, हं, हं. तीच केतू महादशा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत आहे. आणि अच्छा. म्हणून अशा काळात त्यांनी किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हावं. आता जर हं. त्यांनी असा प्रयत्न केला, की सत्ता आपण हातात घ्यावी, आपण पदावर बसावं, तर ते हं, हं. स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा दीर्घकालीन नुकसान करून घेतील. काय सांगता? अच्छा. हं, आणि हं. तेच आता एकच वर्ष राहिलेलं आहे. एक वर्ष जर ते सत्तेपासून लांब राहिले, तर हं, हं. त्यांची प्रचंड मोठी प्रगती आहे. प्रचंड अच्छा, मोठी म्हणजे गृहमंत्री, संरक्षण मंत्री देशाचे. अच्छा. ए एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या पदावर ते पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र केतूची महादशा संपल्यानंतर या समजा आपण असं समजा आपण गृहीत धरूयात, की फडणवीसांनी आपला हा व्हिडिओ बघितला, तुमचा सल्ला ऐकला आणि ते वर्ष, दीड वर्ष जर बाजूला थांबले, तर दुसरा कुठला चेहरा असू शकतो भारतीय जनता पक्षाकडनं मुख्यमंत्री पदासाठी? एकनाथ शिंदे आहेत. नाही, एकनाथ भारतीय जनता शिंदेंना पक्ष. नाही, भारतीय जनता पक्ष आता जरी म्हणत असलं, की निवडून आल्यानंतर आम्ही बसवू सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून. हं, परंतु एकनाथ शिंदेची पत्रिका अत्यंत प्रबळ असल्यामुळे काहीतरी हं. घटना घडतील आणि युती आघाडी आल्यावर एकनाथ शिंदेच सीटवर येतात, मुख्यमंत्री पदावर येताना दिसताय. जर युती अच्छा. आली तर. परंतु मुळात युतीचीच शक्यता कमी आहे. हं, 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 हं. आघाडीची नाही. शक्यता आहे, ती पण जोडतोड करून आहे. आणि हं, हं. मुळात या सत्तेला 1 ते दीड वर्षानंतर 1 वर्ष खूप जास्त झाले. 6 महिन्यातच ही सत्ता कोलमडणार आहे. म्हणजे जे नवीन सरकार येईल ते 6 महिन्या पुरतंच टिकेल असं कोलमडणार वाटतं? आहे. कारण की बरं. महाराष्ट्राची पत्रिका आणि हं. ग्रहांचं गोचर हे अच्छा, 2 जे तयार झालेले आहे, ते महाराष्ट्राला स्थैर्य लाभू देणार नाही. अच्छा. अ, मग किती या काळात दिवसापर्यंत महाराष्ट्रावर वक्रदृष्टी आहे ही सगळी? हं, ही जी वक्रदृष्टी आहे, तुम्ही म्हणताय, की महाराष्ट्रावरती वक्र वक्रदृष्टी, तर ते किती दिवसा त्याचा कालावधी किती असू शकतो? म्हणजे त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण किंवा महाराष्ट्रातलं स्वास्थ्य नाही, एकदम सुरळीत. याला वक्रदृष्टी असं नाही म्हणूयात आपण. अ, बरं. हा एक कालखंड आहे. म्हणजे प्रत्येक पत्रिकेत काय असतो ना, हं. शुभ-अशुभ कालखंड असतो. बरोबर. आता केतूचा कालखंड सुरू आहे. तो संपला की शुक्राचा कालखंड सुरू होईल आणि हं. शुक्राच्या कालखंडात महाराष्ट्र प्रचंड प्रगतीवर जाईल, किंबहुना भारतातील राज्य म्हणून भारत प्रगती करेल. अच्छा. आता ह्या ज्या काही महत्त्वाकांक्षी योजना आणल्यात, की म्हणजे महिलांना प्राधान्य देणाऱ्या योजना असतील, एस-टीमध्ये 50% बस सवलत असेल, लाडकी बहीण योजना असेल, या योजनांचा कितपत परिणाम होईल? खूप जास्त होतोय. कारण काय हं. होतंय ना, की एकनाथजी शिंदे यांच्या पत्रिकेत राहूची महादशा, त्याच्यात शुक्राची अंतर्दशा आहे. शुक्र हा स्त्री अच्छा. ग्रह आहे. आपल्या ओके. पत्रिकेत 2च स्त्री ग्रह असतात. एक शुक्र आणि एक चंद्र. तर हा ओके. शुक्र त्यांना भरभरून लाभ देतोय. अच्छा. म्हणजे मी जे सांगितलं, की युती आली तरी पुन्हा एकनाथ शिंदे सर येत आहे. कारण हं, हं. शुक्राने त्यांना प्रचंड सहकार्य दिलेलं आहे. अच्छा. आणि उद्धव ठाकरेंमध्ये असं म्हणजे काय आहे त्यांच्या कुंडलीमध्ये, की त्यांना ते इतक्या बॅकफूटवर गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी त्यांना दर्शवतायत? उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही पत्रिकांना कुंभ राशीचा शनी हा हं. सकारात्मक आहे आता. अच्छा. आणि कुंभ राशीत शनी राहील 29 मार्च 2025 पर्यंत. अच्छा. त्यामुळे हा कालखंड त्यांना सपोर्ट करतोय. हं, हं. शनिदेव हे न्यायाधीश आहेत. ते हं. मिनेत गेल्या अनेक घटना खूप मोठ्या प्रमाणावर बदलतील. खूप हं, हं. वेगवेगळ्या गोष्टी समोर येतील, ज्याचा आपण विचार करू शकत नाही. हे वर्ष परिवर्तनाचं आहे.
अच्छा. न्यायाचं आहे 2025 हे मंगळाच्या अखत्यारीत येतं. अच्छा. मंगळ हा सेनापती आहे आणि शनी हा न्यायाधीश आहे. शनी जेव्हा अच्छा. मीनेत जातो जलतत्वाच्या राशीत निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात, तेव्हा तो हं, हं. सर्वांचा न्याय करायलाच जातो. अच्छा. आणि म्हणजे ही घटना घडेल 29 मार्च 2025 मध्ये. म्हणजे 29 मार्च 2025 नंतर महाराष्ट्राला समजा चांगले दिवस येऊ शकतात असं आपण म्हणू मे शकतो. पासून लगेच येत नाहीत. एखादी चांगली घटना घडली तरी एका दिवसात घडत नाही. 29 अच्छा. मार्च पर्यंत प्रचंड अस्थैर्य आहे. आलेलं हं, हं. सत्ता कोलमडेल. 29 हं, मार्च ते जवळपास 20 मे किंवा 17 मे हं. हा जो कालखंड आहे, तो कालखंड खूप मोठ्या परिवर्तनाचा आहे. राजकीय हं, आघाडीवर, सामाजिक आघाडीवर अनेक आंदोलनं उभी राहणं, चुकीच्या गोष्टीचे आरोप होणं, असे एक हं. सामूहिक प्रवाह तिथे होती. आणि ए एक 19 मे 2025 नंतर घटना पुन्हा बदलतील. अच्छा. त्याच्यानंतर नवीन सत्तांतर होईल आणि ते स्थैर्य देईल, ते प्रगती देईल. नवीन मे नंतर जे सत्तांतर होईल, ते महाविकास आघाडी अखंड राहून होऊ शकतं, महायुती अखंड राहून होऊ शकतं, का सर, यातनं एक-एक पक्ष बाहेर पडतील? या प्रश्नाचं उत्तर ना खूप वेगळं आहे. हं. 29 पर्यंत आजची महाविकास आघाडी राहणार नाही. आजची महायुती राहणार नाही. ओके. म्हणजे यातलं गांभीर्य तुम्ही समजून घ्या. तुम्ही स्वतः ओके. पत्रकार आहात. खरं तर मला बरोबर, बरोबर. त्यातलं कळत नाही. परंतु 29 मेला मुळातच हे पक्ष आज ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपातच नसतील. मग कदाचित ते स्वगृही जातील, की वेगळा स्टँड घेऊ शकतील? खूप इकडचा पक्ष तिकडे, तिकडून उमेदवार इकडे, ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे. म्हणून मी म्हटलं आजची जी महाआघाडीचं स्वरूप आहे, ते हं. 29 मेला नसेल. आजचं जे अच्छा. महायुतीचं स्वरूप आहे, ते हं. 29 मेला नसेल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षफुटी किंवा हं. उमेदवारांचं पक्ष परिवर्तन जे कधीही घडलेलं नाही, त्या हं. प्रमाणात यावर्षी ह्या घटना 2 वेळा झाल्या, बरोबर, ज्याचा आपण विचारच केलेला नव्हता. बरोबर. नाही मला एक सांगा गट मॅडम, आता राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्यांची कुंडली तुम्ही नक्कीच बघितली असणार आणि दुसरीकडे बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होते. ह्या दोन्ही लढतीविषयी काय सांगाल? अ, अमित ठाकरे यांची पत्रिका मी यासाठी बघितली नाही, की त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांची जन्मतारीख खूप हं. शोधली नेटवर, ती सापडलीच नाही. अच्छा. आणि सदासर एकमेव उमेदवारीची पत्रिका आपण कितीही अभ्यासली, कितीही ती प्रबळ असली, तर जोपर्यंत त्याचा स्पर्धक कळत नाही, म्हणजे आपण एक रनिंग बरोबर. रेस लावली आहे, हं, हं. तर दोघांचा वेग पाहावा लागतो. बरोबर. आणि म्हणून मी अमितजी ठाकरे यांची पत्रिका नाही पाहिली. कारण की मला बरं. सॉरी त्यांचं नाव नाही आठवत ते सदा शिंदे सरवणकर. गटांकडून कोण आहे तिथे? सदा सरवणकर. हां, सदा सरवणकर यांची जन्मतारीख आम्ही खूप शोधली. माझ्या सगळ्या टीमला सांगितलं शोधा, नाही हो, मी तुम्हाला सापडली. पाठवून देतो. माझ्याकडे दोघांची जन्मतारीख आहे. दोघांची तुम्हाला पाठवून हां, देतो. सदा सरवणकरची पाठवा, अमितजींची आहे माझ्याकडे. अ, बरं. मी ती नक्कीच आता पाठवतो. मला तुमचा बारामतीचं दुसरा सांगा. प्रश्न बारामती. हां. बारामतीमध्ये खूप काट्याची लढत आहे. बरोबर. आणि अनपेक्षितरित्या म्हणजे आता निवडून येतील सॉरी ठाकरे अजित पवार. अजित पवार. अजित पवार सॉरी अजित अजित पवार पवार. निवडून येतील हे आहे. हं. खूप काट्याची लढत आहे. शेवटी अजित पवार निवडूनही येतील हेही आहे. हं. अ, परंतु तरी पण तुम्ही त्यांच्या मगाशी आयुष्य म्हणालात, संततीसाठी शरद पवारांचे ग्रह चांगले आहेत. जसं मग सुप्रिया सुळेंसाठी असतील, तर युगवेंद्र पवारांसाठी ते ग्रह काम नाही करणार का? अं, योगेंद्र पवारांची पण जन्मतारीख नाही मिळाली सर मला तेवढी प्रबळ. अच्छा. पण अच्छा, अच्छा. अजित पवार निवडून येत आहेत तिथे योगेंद्र पवारांच्या तुलनेत. अच्छा. अजित पवार आहे निवडून येण्याची शक्यता अजित पवारांची जास्त आहे. खूप काट्याचा संघर्ष आहे तिथे सुद्धा. अ, हो. म्हणजे मग आजपर्यंत आम्ही शिवसेनेचे जेव्हा शिंदे. निवडणुकीचा अभ्यास करत होतो, आमच्या समोर 2 व्यक्ती असायच्या, 2 पक्ष असायचे. बरोबर. आता आम्ही जेव्हा अभ्यासाला बसतो, तेव्हा 6 हं. पक्ष बसलेले आहेत. बरोबर.
हं. एखादा व्यक्ती जेव्हा बीजेपीला मत द्यायला बाहेर पडतो, तेव्हा हं. त्याला तिथे असलेल्या 3 पक्षातल्या कोणत्यातरी एका उमेदवाराला मत द्यायचं असतं. बरोबर. बरोबर? म्हणजे हं. तेव्हा तिन्ही पक्षांचे ग्रह काम करत असतात. बरोबर. अगदी बरोबर. मला हां. सांगा आम्ही अभ्यास नेमका कोणता करावा? हां. तुम्हाला त्यातल्या पहिल्यांदा त्यात चॅलेंजच झालंय. हां, तरी बरोबर. सुद्धा सांगते, की अजित पवारांची शक्यता आहे. हं. त्रिशंकू स्थिती राहील. कुणालाही एकाला ठाम बहुमत नाहीये, हे खरं आहे. हं. आणि हं. त्याहीपेक्षा जे कोणी निवडून येतील, जे कोणी सत्ता स्थापन करतील, कदाचित निवडून येणारे वेगळे, सत्ता स्थापन करणारे वेगळे, हा देखील एक विषय इथे दिसतोय. कारण हं. ग्रहस्थितीच तशी आहे, की निवडून बरोबर. येणारे वेगळे, सत्ता स्थापन करणारे वेगळे आणि हं. त्याच्यानंतर जे कोणी सत्ता स्थापन करणार ते टिकणार नाही. म्हणजे 2019 पासून आपण जे बघतोय त्याचा आता रिपीट टेलिकास्ट होणार आहे. म्हणजे जे बघतोय ते तुमचं छोटं वर्तन होतं, दिसेल. ट्रेलर होता तो. अच्छा, त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती असू हो शकते. आणि मला एक सांगा. मार्च, एप्रिल, मे हे जे 3 महिने आहेत, हं. तेव्हा प्रचंड परिवर्तन होतील. खरं तर हा काळच परिवर्तनाचा आहे. झालं काय परिवर्तन तुम्ही आणि परीक्षेचा पण असतो. परिवर्तन हां, आणि परीक्षेचा पण असतो. एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असतात, तर दुसरीकडे हां. तुम्ही म्हणताय तसं, की परीक्षाही सुरू राजकारण्यांच्या पण असतात. परीक्षा. म्हणजे जर कंटिन्यू. तुम्ही 2024 पाहिलं, तर 2024 मध्ये पंचांगात मंगळ याला राजा बनवलेला आहे. बरोबर. गंमत कसं असतं ना, मंगळ म्हणजे सेनापती हं. आणि सेनापती जेव्हा स्वतःला राजा समजतो, हं. तेव्हा जे काही होतं, गडबड होते सगळी. ते यावर्षी महाराष्ट्रात झालेलं आहे. हं, हं. आणि 25च्या मे पर्यंत ते असेल. हो आणि मे नंतर परिस्थितीत बदल होतोय. हं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव होईल तिथे. हं, कारण हं. की जसं व्यक्तीवर फक्त व्यक्तीचा प्रभाव होत नाही, तसं राज्यावर फक्त राज्याचा प्रभाव होत नाही, देशाचा होतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा होतो. बरोबर. त्या काळात बदलणारं आंतरराष्ट्रीय राजकारण हं, याचा हं. प्रभाव महाराष्ट्रावर होतोय. हं, हं. नाही, आता अमेरिकेत आपण बघितलं असेल, तर मोदींचे मित्रच तिकडे त्यांची सत्ता आलेली आहे. बरोबर. आता मला सांगा अशा परिस्थितीत महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांचे बिझनेस पार्टनर हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत. म्हणजे मंगल प्रभात लोढा जे मंत्रीही होते. तर आता फायदा व्हायलाच पाहिजे ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीला फायदा सो होताना दिसतोय. सोजोस त्यातही देखील सोजोस हां. देखील ॲक्टिव्ह आहे. तो ॲट अच्छा. एनी कॉस्ट हं. पाहिजे तेवढा अच्छा. पैसा ओततोय अच्छा. आणि तो युतीच्या विरोधात पैसा ओततोय. बाह्य अच्छा. देशाचा पैसाच येतोय भारतात स्थैर्य बरोबर. घालवायला हं, आणि हं, हं. याचा विचार खरं तर प्रत्येक भारतीय व्यक्तीने केला पाहिजे, की का येतोय हा पैसा? बरोबर. कारण सोजोस ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहे आणि ज्या पद्धतीने तो पैसा ओततोय आणि ज्या हं. पद्धतीने त्याच्या बॅग्स येतायत त्या आणि रोज तुम्हीच बातम्या देता, की आज एवढे पैसे पकडले गेले, चांदीच्या हं. विटा. ते आजच 5 सगळे कोटी पकडले विरारमध्ये. म्हणजे तसे आरोपही झाले. हां, तर मला ह्या या हं. निवडणुकीचा आजपर्यंत कधी नव्हे एवढा पैसा ओतला गेला आहे. हं, हं, हं. ओतला जातोय. बरोबर. तो भारताचा नाहीये फक्त अच्छा. आणि जी परदेशातून कुठल्या विरोधक पक्षाला शक्ती येतोय? कुठल्या पक्षाला परदेशातून पैसा येतोय? नाही, मी तुम्हाला जस्ट म्हणजे कुठल्या पक्षाच्या जेव्हा जहाज सोजोस प्रक्षेपण. हा शब्द येतो ना, हां. तेव्हा सोजोप्सला बीजेपी अजिबात नकोय. अच्छा. हे आलं जगजाहीर लक्षात. आहे आणि हं, त्याचं हं. कारण देखील जगजाहीर आहे आणि तुम्हाला तर हं. नक्कीच माहिती असेल. हं, हं. तर सांगा. तो पैसा मर्यादा हा आहेत तर तुम्ही वाईट बोलू शकता. हं. मला मर्यादा येतील कदाचित बोलताना, तुम्ही बोलू शकता. नाही मी पण एका मर्यादेत मी सांगितलं, की तो पैसा बाहेरून येतोय. का येतोय? तर भारतातलं स्थैर्य घालवायचं आहे. हं, हं. मला बरोबर. सांगा आजपर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कामं केल्यावर पडला, असं घडलं का? नाही. उलट दुपटीपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत. आत्ताचं या क्षणाचं एकनाथ शिंदेची कामं कोणती कमी झाली असं तुम्हाला वाटतंय? हं. नाही, त्यांचा परफॉर्मन्स त्यांच्या अनुभवापेक्षा चांगला आहे म्हणजे.
कोणी अपेक्षा केली नव्हती अशा पद्धतीने आज त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. बरोबर. इव्हन फडणवीस यांनी जो परफॉर्मन्स दिला तोही प्रचंड होता. बघा इथे बरोबर. गैरसमज करू नका. माझा बीजेपीशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी कधीच संबंध नाही. बरोबर. एखादा उमेदवार जेव्हा 100% परफॉर्मन्स देतोय आणि अनपेक्षितपणे राज्याच्यासाठी सकारात्मक कार्य करतोय आणि हं, हं. तरी सुद्धा त्याला सत्ता मिळत नाहीये, याला कारण काय? बरोबर. खरंच संशोधनाचा विषय. हां. आणि हे जे आम्हाला संशोधन सापडतंय, हं, ते हं. अस्थैर्याचं आहे. त्याला कारण महाराष्ट्राची पत्रिका आहे. महाराष्ट्राच्या पत्रिकेतला हा कठीण काळ सुरू आहे. या कठीण हं, हं. काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने परीक्षा द्यावी असा काळ आहे. बरोबर. अगदी बरोबर. कुठेतरी स्वतःला सोडून राज्यासाठी, देशाचा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. जर आपण आज सर्व महाराष्ट्रीयन व्यक्तीने राज्याचा आणि देशाचा विचार करून मतं दिली, हं, हं. तर हं, घटना हं. बदलू शकते. कारण की येणारं 2025 हे खूप कठीण आहे. प्रचंड मोठ्या परिवर्तनाचं आहे आणि या परिवर्तन काळात स्थैर्य हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. अगदी. म्हणजे खरं तर हे शास्त्र आपल्याला अशा काही गोष्टी दाखवत असतं, की येणारा काळ कसा आहे. म्हणजे हं, हं. तुमचा आजचा विषय वेगळा होता. आपण थोड्या वेगळ्या विषयाकडे चाललो आहोत. ठीक आहे. बोला, बोला. परंतु धुमाळी म्हणजे ती खरं तर गोलमाल राजकारण आहे. त्याच्यात फार काही बरोबर. बोलण्यासारखं उरलेलं नाहीये. हं, हं. स्पष्टच आहे की त्रिशंकू अवस्था आहे. जो जास्त विकत काही घेऊ शकेल त्याला उमेदवार मिळतील, त्याचा पक्ष स्थापनही होईल. स्थापन हं, हं. झाल्यानंतर टिकूनही राहणार नाही. बरोबर. अशी ती 6 रेष महिन्यात. आहे. हं, हां, हं. म्हणजे हे सगळं महाराष्ट्र राजकारणाचं झालं. हं, हं. परंतु येणारा काळ जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी, देशासाठीच, माणसांसाठी, जगासाठी चांगला हवा असेल, हं, तर हं. आपण सर्वांनी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे, की मला काय मिळतंय? हं, हं. यापेक्षा माझ्या देशाला काय मिळणार आहे? हं, हं, हं. बरोबर. देशाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करतोय ही विचार करण्याची आजची तारीख आहे. कारण हे वर्ष खूप कठीण आहे आणि या वर्षात जर तुम्हाला स्थैर्य हवं असेल, तुमचा देश पुढे जावा असं वाटत असेल, हं, हं. तर तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा बदलावी लागेल. अगदी, अगदी खरं आहे. हीच दिशा बदलण्याची भाषा आता राज ठाकरेंनीही केली. राज ठाकरेंनी आपल्या सभेमध्ये असं म्हणाले. याआधी कधीही राज ठाकरे असं म्हणालेले नव्हते, की मी सत्तेत जाईल. यावेळेस त्यांनी म्हणजे ठोसपणे त्यांनी सांगितलंय, की 2024ला मनसे सत्तेत येतोय. बरं. राज ठाकरेंची किंवा मनसेची तुम्ही हो, त्यांनी जाहीर भाषणांमधनं सांगितलंय, की काहीही होऊ द्या, राजकीय घडामोडी काहीही होऊ द्या, आपण सत्तेत येतोय. असा ठाम विश्वास त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. तुमचा अभ्यास काय सांगतो? मी भाषण ऐकलं नाही अच्छा. आणि राज ठाकरे यांची पत्रिका पण पाहिली नाही. म्हणजे त्यांची मी 1.5-2 वर्षापूर्वी पाहिली होती. आता जर तुम्ही मला लावू देत असाल, तर माझ्या लॅपटॉपमध्ये ती लावा, पत्रिका लावा. असते. लावा, लावा. कारण अ, राज ठाकरे अत्यंत महत्वाचं नाव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं. बरं, ते जे बरं. शक्य आहेत तेच बोलतात राज ठाकरे. जर राज ठाकरे इतक्या ठाम आत्मविश्वासानं म्हणतायत, की 24ला मनसे सत्तेत असेल आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलंही उचलली. स्वतःच्या मुलाला त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे राज हं, हं, ठाकरेंनी हं. कुठे ना कुठे ही विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय. 14 जून 1968. बरोबर. 5:44 बरोबर आहे की अंदाजे? बहुतेक अंदाजे असावं मी काही त्यांची म्हणजे जन्मतारीख हां, हे प्रॉब्लेम तोच होतो. आम्हाला वेळा ज्या मिळतात ना, त्या थोड्याशा मागे-पुढे होत असतील. हं, पण त्या तेच. वेळा जर मागे-पुढे झाल्या तर इतका फरक पडतो त्याचा? 5 मिनिटाचा फरक पडतो सर. बापरे! हं. मग त्या संबंधित उमेदवारांकडूनच घेतल्या पाहिजे किंवा त्या व्यक्तींकडनं आपण होय, होय, ते होय. जास्त 1 मिनिट. अधिकृत सांगू शकतील. राज ठाकरे यांच्यासाठी आता संघर्षाचा काळ आहे आणि अच्छा. बऱ्यापैकी त्यांचे सुद्धा निर्णय चुकण्याची शक्यता आहे आता. हं. या हं, हं, हं. निवडणुकीनंतर म्हणजे 23 तारखेनंतर. अच्छा, राज ठाकरेंच्या बाबतीत आपण एक म्हणू शकतो, की मे नंतर जो चांगला काळ येणार आहे, तिथून अच्छा, 5 वर्ष राज ठाकरे नक्कीच सत्तेत आहे. अच्छा. मे नंतर?
मे नंतर. आत्ताच्या म्हणजे सत्तेत ते या असतीलच. अल्पकालीन सरकारमध्ये नसतील म्हणजे राज ठाकरे. नाही, कसं होतं ना, की पत्रिकेत आपण आता जे पाहतो, शुभत्व पाहतो, अशुभत्व हं, पाहतो. हं, म्हणजे हं. जरी ते सत्तेत असले, तरी त्यांचं आर्थिक नुकसान प्रचंड मोठं असेल. अच्छा. म्हणजे पत्रिका तसं दाखवते, की ते हं. संघर्षात आहे, त्यांना त्रास होणार आहे या काळात. म्हणजे आता बरोबर. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांच्यासाठी परीक्षेचाच काळ आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. आणि एप्रिलपासून त्यांना बऱ्यापैकी सत्ता प्राप्त होते आणि ती पूर्ण 5 वर्ष प्राप्त होते. अच्छा. हं, 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 तर हं. हे मात्र नक्की आत्ताचा काळ त्यांच्यासाठी खूप प्रबळ नाहीये, संघर्षाचा आहे, त्रासाचा आहे, हं, हं. आर्थिक नुकसानीचा आहे. सत्तेत जरी ते आले, तरी अधिकार त्यांना नसेल. सत्ता वेगळी, अधिकार वेगळा. बरोबर. म्हणजे ते मित्रपक्ष म्हणून जातील सरकारसोबत. हां, फारसा अधिकार हातात येणार नाही आणि खूप जास्त जुळवून घेण्याच्या तयारीत जातील आणि जेव्हा हं, हं. तत्व जुळवून एखादा पक्ष किंवा एखादा व्यक्ती दुसरीकडे जातो, तेव्हा त्याला हं, हं. स्वतःला ते मानवत नाही आणि राज ठाकरे यांची पत्रिका जर आपण पाहिली, तर त्यांना अजिबात मानवणार नाही. अच्छा. मला एक सांगा मॅडम, की 5 राज्यांच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या गेल्या वर्षी आपण बघितलं असेल, तिथं भारतीय जनता पक्षाने जी नावं होती मुख्यमंत्री पदाच्या किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेत, त्यांच्या व्यतिरिक्त एकदम नवख्या उमेदवारांना किंवा जी नावच चर्चेत नव्हती, अशांना संधी दिली. जसं एकनाथ शिंदेंना अचानक आणून त्यांनी कमी जागा असतानाही मुख्यमंत्री बसवलं. समजा फडणवीसांचे ग्रह खराब असतील किंवा आता त्यांच्यासाठी वाईट काळ आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला काय वाटतं, की हा माणूस आला तर हा माणूस 5 वर्ष सरकार चालवू शकतो. ह्याचे ग्रह तारे चांगले आहेत. असं कोणतं नाव आहे भारतीय जनता पक्षाकडून? जर उद्या किंवा मुख्यमंत्री किंवा सत्ता चालवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाचं असं कोणतं नाव आहे? तुमच्याच उत्तर महाराष्ट्रातले त्यांचे संकटमोचक जे आहेत, गिरीश महाजनांच्याबद्दल काय वाटतं? गिरीश महाजनांचं काय झालंय, गिरीश महाजनांची पत्रिका खूप चांगली आहे, परंतु खोडपे त्यांच्या समोर उभे आहेत. त्यांनी हं, आव्हान दिलेलं आहे आणि इथे पुन्हा बघा मागचे 5 कालावधी ज्या व्यक्तीनं उत्तम कार्य केलेलं आहे. हं, हं. म्हणजे जळगाव जिल्ह्यातला आज सगळ्यात संपन्न तालुका म्हणून जामनेर पाहिलं जातं. हं, हं. आम्ही जळगाव शहरात राहतो तेव्हा आम्हाला असं वाटतं कधीतरी, की आपण जामनेरमध्ये राहिलो असतो तर किमान चांगले रस्ते भेटले असते. बरोबर. बेसिक गरजा भेटल्या असत्या. असं हं. असताना सुद्धा त्यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान खोडपेसारखा नवीन उमेदवार उभा करतोय. हं, 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 गिरीश महाजन यांची पत्रिका चांगली आहे. आता हं. लगेच नाही, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची खूप मोठी प्रगती आहे आणि हं. शास्त्राप्रमाणे ते प्रगती करतील. आता लगेच मुख्यमंत्रीचे योग नाहीत. अच्छा. एक सिलेबसच्या किंवा आपल्या चर्चेचा थोडा वेगळा प्रश्न विचारतोय. मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या 2-2.5 वर्षापासून तुम्ही ऐकताय. त्यांची कुंडली काय सांगते? त्यांना त्यांच्या तारीख नेतृत्वाखाली माहिती जे आहे का तुम्हाला त्यांची? अ, मी पाहते मनोज माझ्या लॅपटॉपला आहे का? हं. कारण गेल्या आहे. 2-2.5-3 1 वर्षापासून ऑगस्ट 1982 मनोज जरांगे पाटील यांची पत्रिका अत्यंत प्रबळ आहे. अच्छा. अ, सत्ता हा विषय सोडून द्या. परंतु हं, हं. सत्तेपलीकडे एक असं असतं, की तुम्हाला दिसतंय माझा आवाज येतोय? हो, 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 हो. क्लिअर, हां. क्लिअर. सत्तेपलीकडे एक व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा आपण विचार करतो किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक सामाजिक कार्य करणारी व्यक्ती हं, हं. किंवा एक इन्फ्लुएन्सर असं म्हणून जेव्हा बरोबर. आपण त्यांचा विचार करतो, तर प्रचंड प्रभाव त्यांचा आज आहे, त्याही हं, पेक्षा हं. उद्या वाढणार आहे. हं, हं. म्हणजे साधारणपणे की आत्ता ते इन्फ्लुएन्सर आहेतच, त्याबद्दल वाद नाही. हं, हं. ते इलेक्शनला उभे राहिले नाही, कारण की इलेक्शनच्या खूप साऱ्या गोष्टी त्यांना मानवत देखील नाही. हं, हं. परंतु एक इन्फ्लुएन्सर म्हणून ते आज आहेत आणि उद्या अजून जास्त प्रबळ होताना दिसताय. नाही आता तुम्ही त्यांची कुंडली बघताय जरांगेंची. मला सांगा जरांगेंच्या कुंडलीत जे लिहिलेलं आहे, त्याचा फटका कुणाला बसेल आणि फायदा कुणाला होऊ शकतो? जरांगेंची कुंडली कुणासाठी त्रासदायक ठरू शकते, कुणासाठी फायदेशीर ठरू शकते? नाही, मी नेहमीच सांगते, की मला राजकारण खरंच कळत नाही. हा हं. राजकीय प्रश्न झाला
आणि पत्रिका असं नाही सांगत, म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा पत्रिका बनवल्या तेव्हा त्यांनी एक शत्रू स्थान ठेवलं की ज्यांच्याशी तुम्ही स्पर्धा करणार आहात. नाही, मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला की तुम्ही 3 आणि 3 6ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे हे तपासलेले आहेत, त्यांच्या कुंडल्या तपासलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की जरांगेंच्या कुंडीतला कुठला असा जो पॉइंट आहे की जो इतरांना, म्हणजे तुम्ही नावं घेऊ नका, पण महाविकास आघाडी किंवा महायुती असं तुम्ही सांगू शकता. न सांगणं उत्तम आहे, कारण की ते इन्फ्लुएन्सर आहे, त्यांचा इन्फ्लुअन्स प्रचंड पडतोय. ते ज्या अच्छा. ठिकाणी ज्या पक्षाच्या मागे उभं राहतील त्या हम्म, हम्म. पक्षाला, त्या व्यक्तीला प्रगतीला सहाय्यक ठरतायत. नाही, पण त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. अर्थात हे त्यांचं कदाचित राजकीय स्टेटमेंट असू शकतं, छुपा पाठिंबा प्रत्येकाचा असतो, कदाचित ते असू शकतं. पण तुम्हाला समजा सांगता येत नसेल तरी असं सांगू शकता तुम्ही की येणाऱ्या सरकार जे आहे, जे अल्पघटिक सरकार असेल, त्या सरकारला यांच्यामुळं ते सरकार होईल 6 महिन्यांचं, की त्यानंतर जे पुढं कंटिन्यू करेल सरकार, स्थिर सरकार येईल मेच्या नंतरचं, त्याच्यावरती जरांगेंचा प्रभाव असेल. पहिल्या 6 महिन्यावर जास्त आहे, नाही, अस्थिर आम्हाला सरकारवर जास्त आहे. बर, म्हणजे बिटवीन द लाईन उत्तर कळालेलं आहे की जे काही अल्पघटिक सरकार असेल त्याच्यावरती जरांगेंचा प्रभाव असेल, आणि ते सरकार कुणाचं असेल हेही तुम्ही थेट नाव न घेता बिटवीन द लाईन एक क्लू दिलेला आहे. ज्योती मॅडम, माझी वेळ संपत चालली आहे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आता पुन्हा एकदा रिकॅप करूयात आपण. ती ठळक नावं सांगा जी तुमचा कुंडली आणि आजवरचा अनुभव आणि अभ्यास सांगतोय की ही नावं मला वाटतायत की 23 नंतर गुलाल उधळतील, आणि हे प्रमुख 3 नावं आहेत जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. 3 नावं जर म्हणाल तर उद्धव ठाकरे. नाही, जास्तही घेऊ शकता तुम्ही. नाही, जास्त नको. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे. धन्यवाद ज्योती मॅडम. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना खूप सविस्तरपणे, कुठलीही भीडभाड न ठेवता, ना कुणाला झुकतं माप देता, ना कुणाला फेवरमध्ये करता, तुम्ही जी काही तुमचा अभ्यास आजवरचा अनुभव होता त्याद्वारे तुमचे तर्कवितर्क आणि अभ्यासाद्वारे तुमची निष्कर्ष मांडलेले आहेत. 23 तारखेनंतर मी आपल्याला आवर्जून फोन करेल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करूयात की तुम्ही आत्ता वर्तवलेला अंदाज त्यावेळेस कसा ठरतो. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद. पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र. धन्यवाद. शुभम भवतु.